नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यांना हॅपी वीकेंड. आणि हाच वीकेंड आणखी बहारदार करण्यासाठी आज आपल्या सोबत खास पाहुणी आलेली आहे. आपल्या सगळ्यांची लाडकी तेजश्री प्रधान आपल्या सोबत आहे. तेजश्री, खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. हॅपी वीकेंड टू यू ॲज वेल. थँक्यू. आणि तेजश्रीला तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता, तेव्हा आमचा फोन नंबर लगेच लिहून घ्या. 02266899263 या नंबरवर फोन करा आणि तुम्ही तेजश्री प्रधानला प्रश्न विचारू शकता. तेजश्री, आज निमित्त खूप छान आहे. तेजश्री सध्या काय करते? तर तेजश्री सध्या ओली सुकी करते. ओली की सुकी हा सिनेमा थोडा वेगळा छान हे आहे. त्या रावडी गँग सोबत तू काय करतेस आम्हाला सांग. मी रावडीपणा करत नाहीये. मी नेहमीप्रमाणे त्यांच्या रावडीपणाबद्दल थोडा साक्षेप घेते, त्यांना थोडंसं शिकवते, त्यांच्या मजेमध्ये मी पण कधीतरी सहभागी होते. असं सगळं छान एकत्र मस्त कॅरेक्टर आहे माझं त्या फिल्म. कशा पद्धतीने ही भूमिका रंगवलेली आहे, काय आहे? राधिका देशपांडे अशा नावाचं कॅरेक्टर आहे माझं. आणि बेसिकली ही एक सोशल वर्कर आहे. ही प्रोमो पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल कुठे राहतात ही मुलं, कशा परिस्थितीत राहतात. तर अशा परिस्थितीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी त्यांचं काहीतरी भलं व्हावं, त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं, यासाठी सक्रिय पद्धतीने प्रयत्न करणारी अशी माझी भूमिका आहे. आणि खूप मजा आली मला. पुन्हा एक वेगळा रोल आहे माझ्यासाठी. एक थोडीशी तिचं कॅरेक्टर लक्षात घेता आतापर्यंत तुम्ही असं हसणारी, एकदम सहज सोपी, साधी सोजवळ वगैरे असं मला पाहिलंय. पण ह्या फिल्म मध्ये तुम्हाला माझं कधीतरी मुलांवर चिडण्यासाठी रुद्ररूप धारण करणारी मी सुद्धा दिसते. त्यांच्यासाठी ही पुन्हा हळवं कॅरेक्टर तर तुम्ही बघत आलाच आहात, तो पण आहे. पण मला वाटतं सगळे फ्लेवर्स आहेत या रोल मध्ये सुद्धा. आणि ही मुलं ही अगदी नवीनच आहेत. येस, ॲब्सोल्युटली. ही मुलं नवीन आहेत. एक फ्रेश एनर्जी असेल त्यामुळे खूपच जास्त. त्याच्यामुळे ना क्युरिओसिटीज असायच्या त्यांना सातत्याने प्रश्न विचारायचे असायचे. मग हे काय, मग ते काय, मग हे कसं आहे, ते कसं आहे, असं सगळं त्यांना करायचं असायचं सेटवर. सो इतकी मजा यायची त्यांच्याबरोबर काम करायला. मला वाटतं एकच मुलगा चिन्मय संत म्हणून जो आहे तो आमच्याकडे 72 मैलीमध्ये तुम्हाला दिसलाय. पण त्याच्या व्यतिरिक्त सगळी मुलं नवीन आहेत. हा, आता थिएटर्स मध्ये खूप काम करतात ती, कुठेतरी मस्त त्यांची सातत्याने कामं चालू असतात. आणि फिल्ममध्ये कामं पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल, आपण जे म्हणतो थिएटर आर्टिस्ट खूप मस्त असतात. त्यामुळे ते तयार आहेत सगळे. ॲब्सोल्युटली. त्या रावडी यांच्या गमती सुद्धा जाणून घ्यायच्यात. पण फोन ही यायला सुरुवात झालेली आहे. थेट फोन कडे वळूया आपण. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत. नमस्कार सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. ओली की सुकी चित्रपटासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की सागरिका म्युझिक यांचे जे स्वप्नील बांदोडकर यांच्यासोबत तुम्ही जे म्युझिक व्हिडिओ केले होते त्याचा अनुभव कसा होता? आणि दुसरा प्रश्न असा आहे की अभिनया व्यतिरिक्त तुमचे छंद कोणते आहेत? ओके, खूप जुनी आठवण त्यांनी दिली आहे मला. सागरिका बरोबर खूप मजा आली होती मला तिच्याबरोबर व्हिडिओज करताना. आणि स्वप्नील हा जेवढा छान सिंगर आहे तितकाच तो खूप गोड ह्युमन पण आहे. त्यामुळे आम्ही खूप अंडरस्टँडिंग मध्ये आणि खूप मजा मस्ती करत ते व्हिडिओ केले होते. त्यातल्या एका गाण्याच्या वेळी तुम्ही पाहिलं असेल सावली उन्हामध्ये, खूप तेव्हा पाऊस पडत होता. सो त्यात पावसात पण भिजायचं नाहीये, ऍट द सेम टाइम कामही करायचंय. सो ती सगळी एक वेगळी एक्साइटमेंट होती. पण आय एम सो हॅपी. थँक्यू, तुम्ही मला माझ्या त्या गाण्यांची आठवण करून दिली. आय एम सो हॅपी. तूही फार छान गातेस, आम्हाला माहितीच. तोही तुझा छंद आहे असं काही? हा, गाणं हा फार व्यक्तिगत छंद आहे पण माझा. नक्कीच. पण अनेकदा आम्ही तुला गायला लावलेलं आहे. आज एखादी ओळ चालेल जर. अरे बाप रे, नको ग, आता आपण सध्या उत्तरच घेऊया. पण नक्कीच एका स्पेशल गाण्याची आठवण नेहमीच येते. ती सध्या काय करते? अत्यंत सुंदर गाणं कितीदा नव्याने. त्या गाण्याविषयी तुझ्याही काय फिलिंग्स आहेत किंवा कशा पद्धतीने ते गाणं किती स्पेशल आहे? कारण त्या अख्ख्या सिनेमात ते फार सुंदर. मला ना ते गाणं ज्या पद्धतीने वापरलं गेलं ना, ती सध्या काय करते मध्ये ती पद्धत जाम आवडली आहे. म्हणजे माझ्यासाठी शूटिंग झालंय. ते शूटच नाही केलंय गाणं आम्ही, पण तरीही ते गाणं तुम्हाला अख्खा सिनेमाभर पुरतं. तो सगळा जर्नी तुम्ही त्या गाण्याबरोबर असता. आणि त्याच्या ज्या 4 ओळी करेक्ट येतात जातात ना, ही इतकी गंमत आहे त्या गाण्याची. इमोशन्स फार छान पकडले. ॲब्सोल्युटली. आणि म्हणजे मी तुला सांगू का, मी जेव्हा पहिल्यांदा प्रिव्ह्यू पाहिला तेव्हा अर्थात मला पण ते गाणं कुठे असणार आहे, काय असणार आहे, फक्त त्या गाण्याच्या ओळी आहेत असं ऐकून होतो.
पण जिथे जिथे लोक ती फिल्म बघताना इमोशनल झाली असतील ना, मी पण प्रत्येक क्षणी, आणि कदाचित त्याचं क्रेडिट त्या गाण्याला आहे की त्या गाण्यामुळे मीही तिथे तिथे ते असे छान ते इमोशन जगत होते. सुंदर गाणं पाहताना सुद्धा. ती सध्या काय करते काही आठवण एखादी? ती सध्या वाव, मला वाटतं होणार सुनमी नंतर ती सध्या हे म्हणजे जवळजवळ देवप्पाने मला वा होणार सुनमी मध्ये छान काम केलंयस, आता हे माझ्याकडनं तुला गिफ्ट असं म्हणून एक नवी खूप कमाल गोष्ट दिलेली होती माझ्यासाठी. आणि माझ्या करिअर वाईज म्हणशील तर माझ्यासाठी फार गरजेची आणि करेक्ट योग्य संधी होती ती मी म्हणेन. कारण सतीश राजवाडे, अख्खं झी आणि ऑफकोर्स अंकुश चौधरी सारखा को आर्टिस्ट, अभिनयाचा पदार्पणाचा सिनेमा, आणि आर्याला तर आपण लहानपणापासून अगदीच ऐकत आलोय, पाहत आलोय. त्यामुळे हे सगळं इतकं सुंदर जुळून आलं होतं. खूप आठवणी आहेत त्या फिल्म बद्दलच्या, सांगायच्या झालं तर मला वाटतं आपल्याला वेळच पुरणार नाही. खूप मजा करायचो आम्ही. एक नाव मी नाही विसरू शकत, माझ्या त्या फिल्म मध्ये जी छोटी मुलगी दाखवली होती, दोन्ही मुलं फार गोड होती. मला तिची एक छोटीशी आठवण मी पटकन सांगते. आता ती सध्या तर पाहायलाय सगळ्यांनी, तर तुम्हाला माहिती असेल अंकुशचा, माझा आणि त्या छोट्या मुलीचा एक सीन आहे गार्डन मध्ये. मी तिच्याबरोबर खेळते आणि झाडाच्या मागे अंकुश आहे. पाहतोय तर ती मुलगी इतकी स्मार्ट आहे. आम्ही जेव्हा सीन करत होतो ना, तेव्हा असं झालं की तो ऍक्ट करतो ना, अरे तन्वी तू इथे काय करतेस वगैरे. तर त्याच्यावर ना ही छोटी पटकन असं बोलली होती. एवढा वेळ त्या झाडामागून बघत होता. आम्हाला तो पुन्हा शूट करायला लागला होता. फारच नॅचरल होतं ते खरं. पुढच्या फोनकडे वळूया. रवींद्र कुडाळकर आहेत पुण्याहून. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार तेजश्री मॅडम. मी रवींद्र कुडाळकर, तुमच्या एक नियमित चाहता आहे. एक सुप्रसिद्ध अभिनेत्री तुम्ही आहातच, आणि माझ्यासारख्या म्हणजे माझं वय 52 आहे, पण एक आठवण सांगतो निलिमाजी सर्वांना की ती सध्या काय करतेच्या प्रमोशनच्या वेळेस प्रधान मॅडम पुण्याला आल्या होत्या, आणि त्या कार्यक्रमाला लाईव्ह मी त्यांना भेटलो होतो आणि प्रश्न विचारला होता. आणि एक सेल्फी त्यांनी माझा मोबाईल स्वतः हातात घेऊन मला काका काका म्हणत त्यांनी जे एक आदरपूर्वक संबोधन केलं ना, म्हणजे ते मी कायम लक्षात ठेवील. असं रसिकांना आणि आपल्या चाहत्यांना प्रेम देणं किंवा मान देणं हे खूप कमी लोक करतात. त्यापैकी तेजश्री प्रधान एक आहे. आणि मला तुझं बोलणं सतत ऐकत असं वाटतं. इतकं छान बोलतेस तू तेजश्री. थँक्यू सो मच काका. धन्यवाद. खूप छान वाटतंय काका ऐकताना. माझे 2 प्रश्न आहेत तुला. पहिला प्रश्न असा आहे की अभिनय कारकिर्दीमध्ये अभिनय करता करता हे अभिनय क्षेत्रातील लोक म्हणा, तिथली परिस्थिती, वातावरण, यातनं देखील तुला वैयक्तिक आयुष्यासाठी उपयुक्त अशा खूप गोष्टी शिकायला मिळतात. यात तू कशा शिकतेस आणि कशा अनुभवतेस, हा पहिला प्रश्न. दुसरा असं की एखाद्या मान्यवर रसिकाची अभूतपूर्व अविस्मरणीय राधे आम्हाला ऐकायची. धन्यवाद. ओके, मला दुसरा प्रश्न नाही लक्षात आला. दुसरा प्रश्न की एखाद्या अत्यंत मोठ्या आर्टिस्टनी तुला दिलेली दाद, काही एखादं कौतुकाची थाप जी आमच्याशी तू शेअर करशील. तर तुमचा पहिला प्रश्न काका, त्याचं उत्तर देते आधी. मला खूप एकतर मला कलाकार म्हणून ना पॉझिटिव्ह रोल्स करायला खूप आवडतात. जनरली आपण असं म्हणतो की निगेटिव्ह मध्ये खूप क्रिएटिव्हली तुम्हाला काम करता येतं, खूप छान असतं. पण समहाऊ मला असं ना कायम वाटतं, फार फार व्यक्तिगत आहे की कलाकार म्हणून जन्म घेतल्यानंतर ना कुठेतरी समाजाचे आपण काहीतरी एक बांधिलकी लागते आपल्याला, आणि आपण त्याचे देणेकरी असतो. सो आपल्याकडनं जर का एखादी छान गोष्ट देता आली तर मला खूप आनंद होतो. म्हणजे कलाकार म्हणून शांत झोप लागते मला. त्यामुळे मला मजा येते पॉझिटिव्ह रोल्स करताना. आणि मी असं कायमच म्हणत आले काका की एखादी कलाकृती सादर करतो, जेव्हा लेखकाने लिहिलेली वाक्य आम्ही बोलतो, तेव्हा तुमच्यापर्यंत प्रबोधन नंतर घडत असतं, पण कुठेतरी ते मी स्वतःमध्ये घडवून घेते, तेव्हाच मी तुम्हाला खरी खरी पडद्यावर वाटून जाते. त्यामुळे माझी प्रत्येक भूमिका, रादर प्रत्येक क्षण जो काय आपण जगत असतो ना, तो मला काहीतरी कुठेतरी शिकवत असतो, आणि मी सातत्याने शिकण्यासाठी आतुर असते. त्यामुळे मला मजा येते. त्या छान पॉझिटिव्ह भूमिकांमध्ये तू जास्त रमतेस आणि त्या तुला आनंद देऊन जातात, आणि त्यामुळे प्रेक्षकांनाही आनंद देऊन जातात. त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही आपण घेणार आहोत, पण ब्रेक नंतर आपण ते घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ तेजश्री प्रधान. वेलकम बॅक. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सोबत आहे तेजश्री प्रधान, आणि गप्पांची मैफल अत्यंत छान अशी रंगलेली आहे. फोन ही तितकेच आतुर आहेत तेजश्री, त्यामुळे थेट फोनकडे वळते मी. पुण्याहून अतुल भालेराव आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा.
मॅडम नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला एक प्रश्न विचारत होता. तुम्ही जे ओली सुकीमध्ये असं दाखवलंय की ही जी अंडर प्रिव्हिलेज मुलं आहेत ते म्हणजे असं काही आपण दिशा दाखवली तर ते सुधरू शकतात वगैरे. बरोबर. तर तुम्हाला आता जो एवढा शूटिंगचा अनुभव आहे किंवा त्या पिक्चरचा शूटिंगचा अनुभव आहे तर तुम्हाला असं वाटतं की असं काही सुधरू शकतात का ही अशा प्रकारची मुलं किंवा असं काही आपण दिशा दाखवली तर ती काय सुधरू शकतात का? हो निश्चितच. कारण मला स्वतःला असं वाटतं, कदाचित माझा या भाकितावर विश्वास आहे की जगातली शेवटची व्यक्ती जोपर्यंत सुखी होत नाही ना तोपर्यंत दुःख इथून किंवा तिथून ना आपल्या सगळ्यांवर झिरपत राहणार आहे. त्यामुळे अशा मुलांसाठी जे माझं फिल्म मधलं कॅरेक्टर स्टँड घेतं की या मुलांना वाईट ठरवण्यापेक्षा ती ज्या परिस्थितीत वाढतात, आपण जे जगत असतो, जे शिकत असतो ना, ज्या परिस्थितीत आपण मोठे होत असतो तेच सगळं आपण इम्प्लिमेंट करत असतो आपल्या वागण्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की त्या मुलांना किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीला चुकीचं ठरवण्याऐवजी जर आपण त्याच्यातली प्रवृत्ती जी आहे त्याचा नाश करायचा प्रयत्न केला तर खरंच बदल होऊ शकेल. आणि ह्याच्या पलीकडे जे मी कायम म्हणत असते की पॉझिटिव्हिटी ठेवणं हे आपल्या हातात असतं ना. किती घडेल काय घडेल हे माहित नाही, पण प्रयत्नच केले नाही असं होऊ नये. त्यामुळे मला असं वाटतं आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि समहाऊ या मुलांना थोडंसं शिक्षित करण्याचा प्रयत्न केला तर चांगलं आयुष्य जगायचं प्रत्येकालाच असतं. कुणीच मला वाटतं जन्माला येताना मी वाईट माणूस बनतो किंवा घडतो असं म्हणून एम ठेवून जगत नसावा. परिस्थितीमुळे त्यांना वागावं लागतं. सो ती बदलायचा आपण आपल्याकडनं प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच. अत्यंत तू त्या भूमिकेत आहेस, असंच छान तू उत्तर दिलेलं आहेस. त्यामुळे नक्कीच ते समजून उमजून ती भूमिका केलेली आहेस हे अगदी स्पष्टपणे दिसतंय. पुढच्या फोनकडे वळूया. कल्याणहून अक्षता घाडगे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा तेजूजी, मी तुझी खूप मोठी फॅन आहे आणि ओली की सुकी मी आज बघायला जाणार आहे आणि फक्त मला तुला असं प्रश्न विचारायचं की त्यात तू बऱ्याच लहान मुलांसोबत काम केलंयस तर त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स कसा होता? छान होता. एकतर तुझ्या आवाजावरून मला तू पण छोटीशी वाटतेस. छान आहे तुझा आवाज. आणि मला लहान मुलांबरोबर काम करायला मजा आली कारण ना लहान मुलं फार भाबडी असतात ग. त्यांना ना हे कॅमेरा आणि बाकी टेक्निकली गोष्टी कळत नसतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना ना त्यांचा तो भाबडेपणा, त्यांचा तो इनसन्स इतका छान वर्क झालाय ना सिनेमात. आणि बेसिकली कुठलाच गंध इंडस्ट्रीचा नसल्यामुळे आपण कोणीतरी सॉलिड बनतोय आहोत हे कुठली भावना नव्हती. आणि जनरलीच मला लहान मुलं आवडतात खूप जास्त, त्यामुळे मला खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. क्या बात आहे. नक्कीच त्या बच्चे कंपनी सोबत, त्या रावडी गँग सोबत तुलाही पाहायचं आहे त्या ओली की सुकी या सिनेमात. म्हणजे खरं तर फिल्म मध्ये ते रावडी वाटतायत पण कॅमेराच्या मागे माझा रावडीपणा त्यांच्याबरोबर जास्त असतो. त्यामुळे मागे चांगलीच धमाल झालेली आहे. पुढच्या फोनकडे वळूया. अमरावतीहून समृद्धी पांडे आपल्या सोबत आहेत. समृद्धी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो तेजस्वी ताई. हाय समृद्धी. मी तुझी खूप मोठी फॅन आहे. तू जान्हवी होणार सून मी अगरचे मधली खूप छान साकारली आहे आणि ती सध्या काय करते मधली तन्वी सुद्धा तितकीच सहज सुंदर साकारली आहे. मी त्याच्यावर रिव्ह्यू सुद्धा लिहिला होता ती सध्या काय करते त्याला तू आवर्जून रिप्लाय केलेला होतास. हे बघून मला खूप छान वाटलं. आणि तुझा काळती काळजात घुसलीचा रंगभूमीवरचा एक्सपिरियन्स कसा होता हे मला ऐकायला आवडेल. आणि तेजस्वी ताई आता पुन्हा स्मॉल स्क्रीनवर कधी बघायला मिळेल? वा. कार्तिका, एकतर थँक्यू रिव्ह्यू साठी. आणि कार्तिका काळजात घुसलीचा एक्सपिरियन्स खूप छान होता. मला पुन्हा असं कायम वाटत राहतं की आय एम गॉड्स फेवरेट चाइल्ड, की मला प्रशांत दादांबरोबर काम करायला मिळालं नाटक करायचं ठरवल्यानंतर. त्यामुळे मला इतकी मजा आली होती त्यांच्याबरोबर काम करायला. खूप धाकधूक होती कारण इनिशियली असं होतं की त्यांची एनर्जी लेवल म्हणजे ते अशी जी काही सहज वाक्य टाकतात ना ती त्यांच्या लेवलला पोचायला मला आक्रोश करायला लागायचा. तेव्हा आमची कुठेतरी एनर्जी मॅच ती पण व्हायची का नाही मला माहित नाही. पण ब्रिलियंट एक्सपिरियन्स होता. आणि मला कायम वाटतं की आपण यशाच्या पायऱ्या चढत जात असतो ना तेव्हा आपल्या सहवासात फार सिनियर मंडळी, चांगली छान सिनियर मंडळी येणं फार गरजेचं असतं. त्यामुळे प्रशांत दामले हे कायम महत्त्वाचं नाव असेल माझ्या आयुष्यात. नक्कीच. म्हणजे त्या एक शिक्षकच आहेत ते या सगळ्या रंगमंचावरचे आणि त्यांच्या सोबत हे काम करणं नक्कीच एक खूप मोठा आणि सुंदर अनुभव आहे. 200च्या वर प्रयोग झालेत आता. येस. कॉंग्रॅट्स त्याबद्दल. आणि ही प्रयोगांची घोडदौड अशीच सुरू राहू दे. पुढच्या फोनकडे वळूया. बदलापूरहून रुपाली पाटील आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हाय तेजस्वी, कशी आहेस? मस्त. हाय रुपाली. हाय. ओळखला?
आता हो म्हणावा का नाही म्हणावा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही आता प्रश्न विचारा. हॅलो, आता तेजूजी जाणीनंतर मला डेली सोप मध्ये कधी दिसतील, खूप मिस करतोय तुला. अरे हो, आधीचा प्रश्न समृद्धीचाही तोच होता, डेली सोप मध्ये मी कधी दिसेन. बापरे, पण मी छान छान सिनेमे करते, हे नाही आवडत आहे का तुला? एकदम नाही, नक्कीच मला अजिबात मी असं काहीही ठरवलेलं नाहीये करिअर मध्ये की आता डेली सोप करायचा नाही वगैरे. रादर माझ्या समोर जी अपॉर्च्युनिटी येते ती मी स्वीकारते, मी मनापासून काम करायचा प्रयत्न करते आणि जेवढी जान्हवी तुम्हाला जवळची वाटली ना, तितकीच मी माझ्या प्रत्येक भूमिकेतून तुमच्या तितकीच घरात पोहोचू शकेन, तुमच्या जवळ येऊ शकेन, ह्याचा माझा प्रयत्न चालू आहे. सो ह्याच्या पुढची भूमिका जर मला टेलिव्हिजनची मिळाली तर मी निश्चितच तुम्हाला टेलिव्हिजनवर दिसेन, कारण असं काहीही ठरवून मी करत नाहीये. सिनेमा, नाटक, सिरियल, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच, रादर आतापर्यंत जे मला बघत आलेत की मी तीनही माध्यमांमध्ये तुम्हाला आतापर्यंत दिसत आले सातत्याने, त्यामुळे मला सगळीकडे काम करायला आवडतं. आणि येस, मला तुमच्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर दिसायलाही आवडेल. नक्कीच, त्या तिन्ही माध्यमातून अनेक उत्तम कामं करताना आणि अनेक छान भूमिका रंगवताना आम्हाला तुला पाहायचंच आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्यासोबत आहे तेजश्री प्रधान आणि अत्यंत छान ही गप्पांची मैफल, आणि आता शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे मैफल. पण मनात बरेच प्रश्न आहेत आणि एक प्रश्न एक असा फार जवळचा आहे तुझ्या. आता जे काही फोन आले आपल्याला, सगळे तेजू म्हणतात तुला, तेजू ताई, तेजू, अगदी एक जवळच समजतात. म्हणजे तर काय, म्हणजे तुला नेहमी असेच सगळे बोलतात किंवा? हो, म्हणजे माझे खूप फॅन्स आहेत जे मला तेजू ताई किंवा तेजू म्हणतात. आणि मला ना, तू विचारलास तसा प्रश्न माझ्या डिरेक्टरनी एका विचारला होता की अगं सडनली ते तेजू म्हणतात, तुला काही वाटत नाही का? तर माझं असं होतं की नाही, कदाचित ना कलाकाराच्या पलीकडे जाऊन त्यांनी ना कुठेतरी तेवढ्या लेवलला स्वीकारलंय मला. आणि म्हणतो ना आपण फक्त आपल्या हक्काच्या माणसांना असं अशा नावाने हाक मारत असतो, त्यामुळे त्यांच्याकडनं येणारं तेजूताई हे ऐकायला मला इतकं छान वाटतं ना. आय एम शुअर तुम्ही सगळ्याजणी ऐकत असाल, सगळ्या माझ्या ज्या काही तेजूताई म्हणणाऱ्या मैत्रिणी आहेत छोट्या छोट्या, त्यांच्यासाठी आहे की मला खूप आवडतं जेव्हा तुम्ही मला हक्काने तेजूताई किंवा काका मोठे जे काय असतात, काका काकू, ते मला ज्या तेजू म्हणतात, तर मला छान वाटतं ऐकायला. नक्कीच, आपल्या घरातलं आणि अत्यंत जवळचं माणूस त्यांनी मानलंय, हीच ती पावती आहे. ती एक पावती असते, खरंच ती छान पावती असते. आणि जाता जाता हेच विचारायला आवडेल की आता काय अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत, कुठल्या नव्या भूमिकेतून आमच्या समोर येणार आहेस, काही सांगणार आहेस का आम्हाला? सांगू का नको सांगू? सांगून टाक थोडंसं. आहे, एक नवीन सिनेमा घेऊन येणार आहे मी लवकरच तुमच्या भेटीला. आणि आता ह्या क्षणाला तरी मी ओलिका सुकी मध्ये खूप अशी एनग्रॉस आहे, पण लवकरच एक नवीन भूमिका घेऊन मी येणार आहे तुमच्यासाठी. आणि आय एम जस्ट होपिंग अँड आय एम जस्ट प्रेइंग तुम्हाला ती नवीन भूमिका सुद्धा तितकीच आवडेल. त्याचे अपडेट्स मी लवकरच देणार आहे. सिनेमा का मालिका? येस, सिनेमा. ओके, एक आपल्याला कळलेलं आहे, त्यामुळे ओलिकी सुकी सध्या चालू आहे आणि नेक्स्ट काय असणार आहे त्याची वाट पाहू आणि पुन्हा भेटू इथेच टॉक टाइम मध्ये. तेव्हा थँक्यू सो मच, खूप छान आज तू वेळ काढलास आमच्यासाठी आणि ओलिकी सुकी या सिनेमासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच निलिमा, थँक्यू सगळ्यांना. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज तेजश्री प्रधान सोबत मस्त धमाकेदार गप्पा रंगलेल्या आहेत. या शो मध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.